कसं कुमशेतला झालं ना साहेब घटना तसं ना लय जपतोय आम्ही पार 5 वाजले का पोरला कुठं सोडत नाही लगील असेल गेलं तर काठी घेऊन मागे थांबते पार लगील असेल गेलं ना तर मी काठी घेऊन बाहेर येते मी असं पार सोडत नाही ते पोराचं झाल्यापासून आज लय बघा आज कसं काय मी जरा घरात गेले आणि पोरगे थांबलो तर तरी मला बाळा बघ आज लय मोठा म्हणजे पार संकटातून वाचलो आहे मी आज आणि राहिलं एकूण तर एकच नातू आहे मला असं वाटत आहे त्याच्यामध्ये मला खाल्लं तर चालेल पण माझ्या नातूला काय नाही झालं पाहिजे साहेब जीवा पार जपते मी त्याला पार आमची परिस्थिती अशी आहे फार शेताने जात नाही दिल्या म्हणून संडास बांधला आणला तर ते नाही बांधायचं आमच्या हाताने एका घासाचं नव्हतं आज माझं मला 2 नसतं बघायला भेटलं पण बारीक होतपासून मी बघलात घेऊन मोठं केलं याला छोटं होतं फार छोटं होतेपासून मी आणलं याला पोरापासून आज त्याला काढलं तर आमच्या घटना घडलं असतं मी तर टिकले नसते काय झालं असतं माझ्या बाळाला अहो पार त्याला उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं हे पोर आले हसवायला लागले जरा त्याचं जीवदान आलं त्या पोराला नाही तर लटलट काम उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं पोराला हे पोरं आली म्हणून त्याला जरा धीर झालं नाही तर पार उठताच येत नव्हतं त्याला हो कस काय आज डबल आणलं तर कधी नाही त्या दिवशी आणलं 2 तिथं बसले होते आई आई केलं पोरग म्हणलं का रे बाळा अगं इथं बसले 2 आज पार मोठ्या संकटातून वाचलो आम्ही पार मोठं संकटातून वाचलो पार काय तरी इलाज करा बाबा काय करावं काय कळत नाही